छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात 57% मुसलमान होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या 10 अंगरक्षकांपैकी 7 अंगरक्षक हे मुस्लिम होते. सध्या ह्या गोष्टी खूप चर्चेत आहेत. तर एक प्रश्न सगळ्यात मोठा उभा राहतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात खरंच मुस्लिम होते का? आम्ही काही इतिहासाची पानं चाळली, त्यात आम्हाला बोटावर मोजण्या इतकीच अशी नावं मिळाली जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते आणि ते मुस्लिम होते. तर त्यात काही नावे येतात. सिद्दी इब्राहिमचं नाव येतं, काझी हैदरचं नाव येतं, मदारी मेहतरचं नाव येतं, दर्या सारंगचं नाव येतं. तर ही काहीच नावं मिळतात आपल्याला त्यांचे संदर्भ ग्रंथात, म्हणजे समकालीन संदर्भ ग्रंथात, जसं की सभासद बकर झाला किंवा अजून शिवभारत झाला, यामध्ये आपल्याला सापडतात. तर यात सगळ्यात पहिलं नाव येतं सिद्दी इब्राहिमचं. सिद्दी इब्राहिम हा छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानची भेट घ्यायला गेलेले तेव्हा त्यांच्यासोबत असलेला अंगरक्षक होता. सभासद बकरीमध्ये याचा उल्लेख आहे, परंतु त्याचा उल्लेख नंतर कुठेही आढळत नाही. तसाच एक दर्या सारंग, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केलेली तेव्हा जे हिंदू होते त्यांना समुद्रात पाय ठेवणं सुद्धा त्यांच्या धर्माच्या विरुद्ध होतं. अशा काळात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केली तेव्हा एक अनुभवी ज्याला आरमाराची ओळख आहे असा हा दर्या सारंग छत्रपती शिवाजी महाराजांकडे नोकरीला राहिला होता. परंतु नंतर त्या दर्या सारंगला आणि त्याच्या मुलाला मालमत्तेसहित शिवाजी महाराजांनी अटक केल्याचा उल्लेख आहे. त्याच्यानंतर काझी हैदर, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील होता असं सांगण्यात येतं. खरं तर तो वकील नव्हता, तो एक फारसी लेखक होता आणि छत्रपती शिवाजी महाराज कुतुबशाहकडे किंवा मुघलांकडे जो काही पत्रव्यवहार करायचे तो फारसीमध्ये करायचे आणि त्यासाठी ह्या फारसी लेखकाची त्यांना मदत व्हायची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हाच काझी हैदर नंतर जाऊन औरंगजेबाला मिळाला होता. तसंच अजून नाव आपल्या समोर येते की मदारी मेहतर. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज निसटलेले आग्र्यावरून, तेव्हा हिरोजी त्यांच्या पलंगावर झोपलेले आणि त्यांचे पाय दाबत जो बसलेला तो होता मदारी मेहतर. पण या मदारी मेहतराचा उल्लेख कोणत्याही संदर्भ ग्रंथात सापडत नाही. म्हणजे मदारी मेहतर हे नावच कुठच्या संदर्भ ग्रंथात सापडत नाही. त्यामुळे आपण एक असा अंदाज लावू शकतो की एकतर हा मदारी मेहतर असं कॅरेक्टरच नव्हतं आणि मदारी मेहतर हे नाव मुसलमानांमध्ये असेल. मेहतर हे नाव खरं तर मुसलमानांमध्ये कुठेच नाहीये. तर त्यामुळे जबरदस्ती घुसवलेलं पात्र आहे. आणि याचा अजून एक तुम्हाला महत्वाचा उल्लेख सापडतो यामध्ये की छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या भावाला व्यंकोची राजांना एक पत्र लिहितात. त्या पत्रामध्ये लिहितात की तुमच्या सैन्यात तुर्क ठेविले असता तुमचा जय कैसा होईल. म्हणजे तुमच्या सैन्यात जर तुम्ही मुस्लिम सैनिक ठेवाल, तुर्क ठेवाल, तर तुमचा जय कधी होऊ शकत नाही. जर छत्रपती शिवाजी महाराज स्वतः सांगतायत तुमच्या सैन्यात मुस्लिम ठेवून तुमचा कधी जय होऊ शकत नाही. त्यामुळे एकूणच या सगळ्या संदर्भातून आपल्याला समजतं की शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक होते, पण ते हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच होते आणि ते कोणत्याही मोठ्या प्रशासकीय अशा पदावर किंवा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत नव्हते, जसे की अष्टप्रधान मंडळ वगैरे. बाकी नोकरीला असलेले जे होते मुस्लिम सैनिक, त्याचा संदर्भ मी तुम्हाला दिला आहे. त्यामुळे हा विषय आपण जेवढा खेचू तेवढा मोठा आहे. पण थोडंसं आपलं डोकं लावलं आणि छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याची कल्पना जर आपण पाहिली किंवा वाचली तर आपल्याला याचं उत्तर नक्कीच मिळेल.